नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी GK या यूट्यूबच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, BMC बरोबर BMC बृहमुंबई महानगरपालिका त्याची आपण जे क्लर्क पदाचा आहे, क्लर्क पदाचा कट ऑफ या अगोदरच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेला आहे। तर कोणी व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता। तर आता आपण कट ऑफ बघणार आहे, तो आहे BMCचा, जो की निरीक्षक पदासाठी। तर बघा, या ठिकाणी आपण BMC निरीक्षक पदासाठी जो एक्सपेक्टेड कट ऑफ काय राहणार आहे तो आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तुम्हाला माहिती आहे सर्वांची एक्झाम झालेली आहे आणि जास्त काही फॉर्म आलेले नव्हते BMC निरीक्षकसाठी, आणि का नव्हते आले तर तशा पद्धतीनं जागा पण नव्हत्या। तर तरीसुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये कट ऑफ काय जाऊ शकतो, जागा किती आहे त्याच्या, तर ते सगळं डिस्कशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहे। तर चला, तुमचा वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करतो। बघा, या ठिकाणी कट ऑफ हे माझा प्रेडिक्ट केलेला कट ऑफ आहे। कट ऑफ या ठिकाणी कॅटेगरी लिहितो, कॅटेगरी या ठिकाणी ओपन, तुम्ही जर ओपन कॅटेगरीचे असाल, ओपन कॅटेगरीचे, तर तुम्हाला 156 ते 162 मार्क लागणार आहे। किती? 156 ते 162। तुम्ही जर OBC कॅटेगरी असाल, OBC कॅटेगरीचे असताल तर तुम्हाला 150 ते 156 या दरम्यान मार्क लागणार। त्यानंतर तुम्ही SC ST जर कॅटेगरीचे असताल, SC ST, तर तुम्ही 142 ते 146 या दरम्यान तुम्हाला मार्क लागणार आहे। याच्यात तुम्ही प्लस मायनस 5 मार्क मागे पुढे करू शकता, प्लस मायनस 5 मार्क कट ऑफ मागे पुढे होऊ शकतो। प्लस मायनस म्हणजे एक तर 142 प्लस म्हणजे 147 लागेल, किंवा 146 प्लस 5 151 लागेल, असं या दरम्यानच कट ऑफ लागेल। प्लस मायनस 5 करू शकता। आणि तुम्ही, कारण की कट ऑफ मी काय सांगतो एवढं हाय जाणार आहे, कारण की ह्या ठिकाणी जर बघितलं तुम्ही, मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी हे वॅकन्सी सांगतो मेल कॅन्डिडेटच्या। या ठिकाणी वॅकन्सी जर बघितलं तुम्ही, तर ओपन कॅटेगरीला टोटल किती वॅकन्सी आहे? ओपन कॅटेगरीला टोटल हे वॅकन्सी 29 वॅकन्सी आहे। त्यानंतर OBC कॅटेगरीला किती आहे? 9 वॅकन्सी OBC कॅटेगरीला। आणि त्याचबरोबर SC कॅटेगरीला किती वॅकन्सी आहे? 3 वॅकन्सी आहे। त्यामुळे हा जो कट ऑफ आहे, हा कट ऑफ हाय जाण्याचे खूप चान्सेस आहे। तर ज्यांची एक्झाम झालेली आहे BMCची, त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा की किती तुमचे प्रश्न बरोबर येऊ शकते। जसे की 156 जर म्हटलं आपण, तर ह्या ठिकाणी 100 किती 56 75 75 2 150 75, म्हणजे ह्या ठिकाणी 78 प्रश्न बरोबर पाहिजे। 78 ते 81 प्रश्न कुठे? ओपन कॅटेगरीला। ओपन कॅटेगरीला 78 ते 150 प्रश्न, 78 ते 80 प्रश्न बरोबर पाहिजे। OBC कॅटेगरीला 75 ते 78 प्रश्न बरोबर पाहिजे। किती? 75 ते 78। आणि SC कॅटेगरी, SC ST कॅटेगरी असो, त्यांना 71 ते 73 प्रश्न बरोबर पाहिजे। 71 ते 73। तर अशा पद्धतीनं हा कट ऑफ जाऊ शकतो। मला सांगा, तुमचा पेपर कोणत्या डेटला झाला आणि शिफ्ट कोणती होती? आणि पेपरचं पॅटर्न जवळपास सगळ्यांनाच हार्ड गेलेलं आहे, कारण की त्यामध्ये विशेष भर दिलेला होता कायद्यावरती। सगळ्यात जास्त जो टॉपिक विचारला गेला होता त्याच्यामध्ये कायदे होते। त्यामुळे परीक्षेला म्हणजे फॉर्म लवकर निघले, त्यानंतर विद्यार्थ्यांना फार कमी वेळ भेटला कायदे करण्यासाठी, त्यामुळेच त्यांना मार्क बी सुद्धा कमी येणार आहे। आणि काही विद्यार्थ्यांनी अभ्यास केलेला होता बऱ्यापैकी, त्यांना चांगले मार्क येणार आहे। तर माझ्या अनुसार मी तुम्हाला हा कट ऑफ सांगितलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये। तुम्हाला काय वाटतं याच्यावर प्रतिक्रिया द्या। कट ऑफ किती जाऊ शकतो? कट ऑफ माझ्या अंदाजाने ह्याच दरम्यान जायला पाहिजे। तुम्ही यामध्ये प्लस मायनस समजा 2-4 मार्क करू शकता, 4-5 मार्क प्लस मायनस होऊ शकते कट ऑफमध्ये, पण ह्याच दरम्यान कट ऑफ जाणार, कारण की वॅकन्सी जर पहिले 29, त्यानंतर 9 वॅकन्सी, 3 वॅकन्सी, खूप कमी वॅकन्सी आहे। त्यामुळे कट ऑफ पण त्या दृष्टीने चांगलाच जाणार आहे। तर चला, भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि असाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या जे चॅनलवर घंटीचं बेल आयकॉन बटन आहे ते प्रेस करा, आणि व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा। भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।